सो हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग च्या सगळे फॉर्म्युले बघितलेले होते आणि लास्ट टाइम आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ नंबर ऑफ रिंग्स विच आर अरेंज्ड लाईक दिस, म्हणजे 7 रिंग्स या पद्धतीने अरेंज केल्या तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी पॉइंट कसं काढायचं ते बघितलेलं होतं. ओके, याच्यानंतर आपण बघणार आहे दॅट इज आणखी एक याचं एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन काय बघा, अ रॉड इज बेंड टू सेमी सर्कल अँड रिव्हॉल्व्ड अबाउट डायमीटर. Rod of mass m and length L is bent to semicircle and revolved about diameter. Okay, then moment of inertia is. Okay, तर या केस मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचे. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. बघा या क्वेश्चनचा आन्सर कसा येणार आहे. Suppose there is a rod like this. Okay, this is the rod. आता या रॉडचं मास किती आहे. m is the mass of the rod and L is the length of the rod. आणि याला कशामध्ये बेंड केलेला आहे. इट इज बेंड टू सेमी सर्कल मध्ये याला बेंड केलेला आहे. इट इज बेंड टू द सेमी सर्कल लाईक दिस. आता सेमी सर्कल मध्ये बेंड केल्यानंतर इथं काय होणार आहे. लेंथ आहे तेवढीच राहणार आहे. म्हणजे रॉडची जी लेंथ येणार आहे ती काय होणार आहे. इट विल बिकम हाफ सर्कम्फरन्स. बरोबर आहे ना. मास तर तेवढंच राहणार, फक्त लेंथ जी आहे ती काय होणार आहे. हाफ ऑफ द सर्कम्फरन्स होणार आहे. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो की लेंथ विल बिकम इक्वल टू पाय आर. म्हणजे रॉडचं जर पूर्ण सर्कल केलं असतं, एखाद्या रॉडचं बेंड करून पूर्ण सर्कल केलं असतं तर लेंथ झालं असतं 2 पाय आर. आता या रॉडचं बेंडिंग करून सेमी सर्कल तयार केलेलं आहे, म्हणजे लेंथ ऑफ द रॉड विल बिकम इक्वल टू पाय आर. रॉडची लेंथ किती होणार आहे. पाय आर होणार. मग याची रेडियस किती येणार. त्याच्यामुळं रेडियस येणार आहे L बाय पाय. आता रेडियस मिळाले की मग मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. आता हे अबाउट डायमीटर काय केलेलं आहे. रिव्हॉल्व केलेलं आहे. कुठलाही डायमीटर, फॉर एक्झाम्पल वी कॅन टेक दिस डायमीटर. आता अबाउट डायमीटर रिंग आपण जर रिव्हॉल्व केली, ओके, अबाउट डायमीटर रिंग जर आपण काय केली, रिव्हॉल्व केली, तर काय होणार आहे. अबाउट डायमीटर रिंग आपण रिव्हॉल्व केली, ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग किंवा रिंगचा एखादा आर्क जरी घेतला तरी फॉर्म्युला तोच राहतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर. इतर रिंग असेल किंवा सेमी रिंग जरी असली तरी फॉर्म्युले तेच राहतात. किंवा आर्क जरी असला, म्हणजे पूर्ण रिंगची मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला किंवा रिंग मधल्या एक छोट्याशा आर्कचा फॉर्म्युला किंवा हाफ रिंगचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचे तेच फॉर्म्युला राहणार आहेत. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटरचा फॉर्म्युला काय असतो. mr²/2 असतो. तर इथं मास तर mच आहे. रेडियस किती होणार आहे. दॅट इज L बाय पाय ब्रॅकेट स्क्वेअर, ओके, डिवायडेड बाय काय होणार आहे. 2 होणार आहे. So ml² divided by 2y² will be the answer. So this is the correct answer. Okay. पुन्हा एकदा सांगतो. m मासचा आणि L लेंथचा रॉड आहे, त्याला सेमी सर्कल मध्ये बेंड केलं. तर सेमी सर्कल मध्ये बेंड केल्यानंतर काय होतं. लेंथ ऑफ द रॉड विल बिकम सेमी सर्कम्फरन्स. सो L विल बिकम इक्वल टू पाय आर. सो रेडियस इक्वल टू काय होणार आहे. L बाय पाय होणार आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर त्याचा फॉर्म्युला काय असतो. mr²/2. आता रिंग साठी जो फॉर्म्युला आहे तोच का आहे. सेमी रिंग साठी फॉर्म आहे किंवा रिंग मधला छोटासा आर्क जरी असला तरी त्याच्यासाठी तोच फॉर्म्युला येतो.
त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सेमी सर्क्युलर रिंगचा फॉर्म्युला येणार आहे mr²/2. m/2 ऍज इट इज, फक्त r च्या ठिकाणी काय केलेलं आहे, जे आपण वर कॅल्क्युलेट केलेलं आहे दॅट इज L/π, ते फक्त प्लेस केलेलं आहे. सो फायनल फॉर्म्युला येणार आहे ml² / 2π². आता आपण स्टडी करूया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्कचे सगळे फॉर्म्युले. डिस्क लास्ट टाइम आपण रिंग बघितलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. आता सुरुवातीला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, हे अगोदर कॅल्क्युलेशन करूया. सो दिस इज द फर्स्ट डेरिव्हेशन. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क about an axis passing through, म्हणजे ऍक्सिस कसा आहे ते महत्वाचं आहे, लक्षात घ्या, कारण ऍक्सिस चेंज झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होते. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके, म्हणजे डायग्राम याची कशी येणार बघा. सपोज दिस इज अ डिस्क. ओके, disk is like this. So this is the disk आणि ऍक्सिस कसा पास होतोय, पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, म्हणजे सेंटर, आणि ऍक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. तर या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. आता याचं डेरिव्हेशन जे आहे ते बोर्ड एक्झामला नाहीये. ओके, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, याचं डेरिव्हेशन बोर्ड एक्झामला नाहीये. ओके, नीट एक्झाम किंवा जे एक्झामला डेरिव्हेशन विचारत नाहीयेत, लक्षात घ्या. ठीक आहे, तरी देखील आपण डेरिव्हेशन करणार आहे जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज. त्याच्यामुळे हे डेरिव्हेशन बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट नाहीये, कारण टेक्स्टबुक मध्येच नाहीये म्हटल्यानंतर काय ते कन्सिडर करायची गरज नाही. ठीक आहे, आता बघा आपण काय करतो, एखाद्या होमोजिनियस, आता डिस्क ही काय आहे, होमोजिनियस बॉडी आहे, आणि होमोजिनियस बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल तर काय करतो, त्याच्यामध्ये अगोदर सुरुवातीला स्मॉल इलिमेंट घेतो. त्या स्मॉल इलिमेंटच्या अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करतो, आणि मग त्याचं इंटिग्रेशन घेतलं की संपूर्ण बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया मिळते. हे रेग्युलर प्रोसिजर आहे, लक्षात येते का बघा. पुन्हा एकदा सांगतोय, होमोजिनियस बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया कशी कॅल्क्युलेट करायची. तर त्या होमोजिनियस बॉडी मधला एक स्मॉल इलिमेंट घ्यायचा, त्याची एम आय काढायची. लक्षात आलं, म्हणजे स्मॉल, त्या बॉडी मधल्या स्मॉल इलिमेंटची एम आय मिळाली की मग त्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर, इंटिग्रेशन म्हणजे समेशन केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला, संपूर्ण बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आहे. हे सगळ्या प्रकारच्या होमोजिनियस बॉडीला अप्लाय होतं. मग ते रिंग असू दे, डिस्क असू दे, सॉलिड स्फिअर असू दे, सिलेंडर असू दे, आणखी काही असू दे. ठीक आहे, आता इथं इलिमेंट काय घेणार आहे, मी रिंग घेणार आहे, कारण अनेक रिंग एकामध्ये एक बसवल्या, म्हणजे वेगवेगळ्या रेडियसच्या अनेक रिंग एकामध्ये एक बसवल्या तर काय होते, डिस्क तयार होते. तुम्ही बघितलेलं असेल. ओके, म्हणजे सुरुवातीला कमी रेडियसची रिंग, त्याच्यावर मग आणखी जास्त रेडियसची रिंग, त्याच्यावर आणखी जास्त रेडियसची रिंग, अनेक रिंग एकामध्ये एक बसवल्या तर काय त्याच्यापासून तयार होते, डिस्क तयार होते. बरोबर आहे ना. मग आता काय करणार आहे, इथं मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इलिमेंट काय करणार आहे, रिंग घेणार आहे. ओके, आता या संपूर्ण डिस्कचा मास सपोज m आहे, आणि या संपूर्ण डिस्कची रेडियस किती आहे, सपोज r आहे. आता याच्यामध्ये काय करतो, मी एक रिंग कन्सिडर करतो, रिंग ऍज अ इलिमेंट, पण इलिमेंट घेणार आहे, त्याला लक्षात घ्या. सो दिस इज द रिंग. डिस्क मध्ये आपण एक रिंग कन्सिडर करणार आहे. या रिंगची
रेडियस सपोज किती आहे एक्स आहे आणि याचा थिकनेस किती आहे सपोज dx आहे. रिंगची रेडियस आहे एक्स आणि थिकनेस किती आहे dx आहे. आता बघा इथं कॅपिटल एम म्हणजे काय असणार आहे मास ऑफ डिस्क. मास ऑफ डिस्क. त्याच्यानंतर कॅपिटल आर म्हणजे काय असणार आहे रेडियस ऑफ डिस्क. रेडियस ऑफ डिस्क. ओके. त्याच्यानंतर कॅपिटल एम इज द मास ऑफ डिस्क. कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द डिस्क. ओके. त्याच्यानंतर काय करणार आहे आपण एक स्मॉल इलिमेंट कन्सिडर करतोय. स्मॉल इलिमेंट. ओके. परंतु स्मॉल इलिमेंटच्या अगोदर सिग्मा नावाचे एक टर्म घेऊया आपण. सिग्मा म्हणजे काय असणार आहे इट इज मास पर युनिट लेंथ. सिग्मा म्हणजे सॉरी मास पर युनिट एरिया घेणार आहे. मास पर युनिट एरिया. लॅम्बडा म्हणजे मास पर युनिट लेंथ असतं. सिग्मा म्हणजे मास पर युनिट एरिया. आता मास पर युनिट एरिया म्हणजे काय टोटल मास डिवाइडेड बाय टोटल एरिया. ओके. सिग्मा म्हणजे काय असतं मास पर युनिट एरिया असतं. मास डिवाइडेड बाय एरिया. आता मास किती आहे डिस्कचा एम आहे आणि त्याचा एरिया म्हणजे किती येणार आहे पाय आर स्क्वेअर. डिस्कचा एरिया येणार आहे. ओके. आता इथं काय करूया आपण इलिमेंट कन्सिडर करूया. Consider an element in the form of ring. Of mass किती dm. त्याचा मास सपोज dm आहे. रेडियस किती आहे r and त्याचा थिकनेस आहे dx. रेडियस सॉरी x आहे आणि थिकनेस किती आहे dx आहे. ओके. सो consider an element in the form of a ring of mass dm. dm मासची रिंग. ओके. रेडियस x आणि थिकनेस आपण dx कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. आता अगोदर काय करूया हे डीएम किती आहे ते कॅल्क्युलेट करूया. आता सिग्मा म्हणजे काय असतं मास डिवायडेड बाय एरिया ना. मग म्हणजे मास इज इक्वल टू काय येणार आहे मास इज इक्वल टू नाव बघा मास काढायचं इलिमेंटचं मास काढायचं आहे. बघा सिग्मा जर मास डिवायडेड बाय एरिया असेल मास पर युनिट एरिया आहे ना. सो मास इज इक्वल टू काय येणार आहे सिग्मा इंटू एरिया येणार. सिग्मा इंटू एरिया. ठीक आहे. सो इलिमेंटचं मास आपल्याला डीएम काढायचं आहे. सिग्मा ऍज इट इज इंटू एरिया. या इलिमेंटचा एरिया बघा काय येणार इलिमेंटचा एरिया येणार आहे 2 पाय आर इंटू डीएक्स होणार आहे. आता इलिमेंटचा एरिया 2 पाय इंटू डीएक्स कसं होणार. आता ही रिंग सपोज मी इथनं मधनं कट केली कुठून तरी कट केली आणि सरळ केली तर ती अशी होणार आहे. ओके. एरिया त्याचा 2 पाय आर इंटू सॉरी 2 पाय एक्स इंटू डीएक्स कसं येणार बघा 2 पाय एक्स इंटू डीएक्स. आता आपण जो रिंग जो त्याच्यामध्ये कन्सिडर केलेली आहे ती जी रिंग कन्सिडर केलेली आहे ती कट केली आणि सरळ केली तर त्याची लेंथ किती होणार आहे सर्कम्फरन्स एवढी म्हणजे 2 पाय एक्स. कारण रेडियस किती आहे एक्स आहे इथं. रेडियस किती आहे एक्स. त्याच्यामुळे सर्कम्फरन्स किती होणार 2 पाय एक्स. कट करून स्ट्रेट केलं तर लेंथ होणार 2 पाय एक्स आणि त्याचा थिकनेस किती आहे डीएक्स. म्हणजे हा एक रेक्टँगल तयार होणार सरळ केला तर. आणि रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ येणार 2 पाय एक्स आणि ब्रेड्थ येणार आहे dx. सो मास ऑफ द रिंग येणार आहे सिग्मा इंटू 2 पाय एक्स डीएक्स. आता काय करायचं रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया कडे. नाउ mi ऑफ रिंग म्हणजे एलिमेंट. इलेमेंटल रिंग अबाउट गिवन ऍक्सिस. म्हणजे रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. त्याला फॉर एक्झाम्पल DI म्हणूया. आय म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया. DI म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. सो DI इज इक्वल टू त्या रिंगचं मास DM इंटू त्याची रेडियस स्क्वेअर DM इंटू एक्स स्क्वेअर येणार. बरोबर आहे ना. रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय मास इंटू रेडियस स्क्वेअर. इथं रिंगचं मास किती आहे DM आहे आणि रेडियस किती आहे एक्स आहे. सो DM इंटू एक्स स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग होणार आहे. सो देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. आता रिंगची म्हणजे एलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाली. कुणाच्या डिस्क मधल्या एलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाली.
तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काढायचं असेल तर मग काय करावं लागेल, याचं इंटिग्रेशन ऑफ डीएम इंटू काय येणार आहे, एक्स स्क्वेअर येणार आहे. सो इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजे काय येणार आहे, सिग्मा इंटू 2 पाय एक्स dx इंटू एक्स स्क्वेअर, सिग्मा इंटू 2 पाय एक्स dx इंटू एक्स स्क्वेअर. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता याच्यामध्ये जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर काढूया अगोदरच. बघा, तर सिग्मा 2 पाय हे कॉन्स्टंट आहेत, सिग्मा इंटू 2 पाय बाहेर येईल, इंटिग्रेशन मध्ये काय राहणार आहे, एक्स इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स क्यूब डीएक्स राहणार आहे. आता इथे एक्स ला लिमिट्स लिहावे लागतील. आता एक्सचे लिमिट म्हणजे काय, आपण ही रिंग जी कन्सिडर केलेली आहे डिस्क मध्ये, सेंटर पासून डिस्कच्या एज पर्यंत कुठेही आपण ही रिंग कन्सिडर करू शकतो. म्हणजे या रिंगची रेडियस, मिनिमम रेडियस किती होणार या रिंगची, 0 होणार, आणि मॅक्सिमम किती कन्सिडर करू शकतो, डिस्कच्या रेडियस ऐवजी, त्याच्या बाहेर तर जाऊ शकत नाही. ती रिंग आपल्याला डिस्कच्या आतच ठेवायला पाहिजे. डिस्कच्या आत म्हणजे मिनिमम रेडियस होणार आहे त्या रिंगची 0, आणि मॅक्सिमम रिंगची रेडियस किती होऊ शकते, कॅपिटल आर, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. हे काय येणार आहे, त्याचे लिमिट्स येणार आहे. So therefore moment of inertia I is equal to sigma into 2 pi. ओके, आता इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब डीएक्स काय ना, इंटिग्रेशन मध्ये पॉवर 1 न वाढवतो, माहित आहे ना, एक्स क्यूबचं काय होणार आहे, एक्स रेस टू 4 डिवायडेड बाय 4 होणार आहे, आणि याचे लिमिट्स आहेत 0 टू कॅपिटल आर. म्हणजे I इज इक्वल टू, आता बघा सिग्माची व्हॅल्यू पुन्हा एकदा ठेवूया. सिग्मा म्हणजे काय येणार, मास डिवायडेड बाय टोटल मास डिवायडेड बाय टोटल एरिया, असं आपण सुरुवातीला फॉर्म्युला लिहिला आहे. m डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर इंटू 2 पाय इंटू किती होणार आहे, एक्स रेस टू 4 च्या ठिकाणी आर ठेवलं तर आर रेस टू 4 डिवायडेड बाय काय होणार आहे, 4. आता इथं बघा काय काय कॅन्सल होणार आहे, पाय पाय गेट कॅन्सल, 2 न 4 ला डिवाइड केलं 2 इथं राहणार. ओके, आर स्क्वेअर ना आर रेस टू 4 ला कॅन्सल केल्यावर हे आर स्क्वेअर राहणार. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फायनल फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज m आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्कचं या पद्धतीनं डेरिवेशन आहे. ओके, जस्ट पुन्हा एकदा रिवाइज करतो मी, फक्त पुन्हा एकदा सांगतो, ही डेरिवेशन बोर्ड एक्झामला नाहीये, नीट जेईला पण हे डेरिवेशन फक्त बेसिक अंडरस्टँडिंग म्हणून सांगितलेलं आहे. नीट जेईला किंवा सीईटीला डेरिवेशन तर काही विचारत नाहीत, फॉर्म्युलाच तुम्हाला पाठ करायचा आहे. फायनल फॉर्म्युला काय येणार आहे, एम आर स्क्वेअर बाय 2. म्हणजे या डेरिवेशन मधून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, एम आर स्क्वेअर बाय 2. परंतु एखाद्या वेळी मेन्स किंवा ऍडव्हान्स एक्झाम मध्ये, ऍडव्हान्स मोस्टली काही वेळेला काय लागतात, डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया कशी काढली याचं बेसिक अंडरस्टँडिंग लागतं, कारण त्याच्यामध्ये सिग्मा व्हेरिएबल जर असेल तर हे डेरिवेशन पुन्हा करावं लागतं. ठीक आहे, काय केलं बघा, आपण जनरल प्रोसिजर यूज केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतोय, जनरल प्रोसिजर काय आहे, तर सुरुवातीला एक डिस्क मधला एक इलेमेंट घेतला, डिस्क मध्ये इलेमेंट म्हणजे काय घेतलेला आहे, डिस्क मध्ये रिंग घेतलेली आहे. डिस्क मध्ये आपण एक रिंग घेतली, त्याची रेडियस आहे एक्स आणि थिकनेस आहे डीएक्स. रिंग कन्सिडर केली तर त्या रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया, ती रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे, डीएम इंटू एक्स स्क्वेअर, कारण रिंगचं मास किती आहे, डीएम आहे, आणि रेडियस किती आहे, एक्स आहे, डीएम इंटू एक्स स्क्वेअर. ही रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया झाली. आणि रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया आल्यानंतर संपूर्ण बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढतो, इंटिग्रेशन. सो संपूर्ण बॉडीची म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट द गिव्हन ऍक्सिस काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ डीएम इंटू एक्स स्क्वेअर येणार आहे. आता डीएम म्हणजे काय येणार आहे, इथं आपण ऑलरेडी काढलेला आहे, मास ऑफ द रिंग म्हणजे काय येणार आहे, सिग्मा इंटू एरिया, सिग्मा इंटू एरिया ऑफ द रिंग येणार आहे. ओके, सो सिग्मा इंटू 2 पाय एक्स डीएक्स इंटू एक्स स्क्वेअर, आणि सिग्मा इंटू 2 पाय बाहेर काढलं तर इंटिग्रेशन मध्ये काय राहणार आहे, एक्स क्यूब डीएक्स राहणार आहे, आणि एक्स क्यूब डीएक्स आपण काय केलेलं आहे, इंटिग्रेशन घेतलेलं आहे. ओके, आणि फायनली सोल्युशन केल्यानंतर आपला फायनल फॉर्म्युला काय येतो, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. म्हणजे सपोज अशा प्रकारे एक डिस्क असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क एम मास असेल डिस्कचा आणि आर रेडियस असेल, तर अबाउट अन ऍक्सिस कुठला तो महत्वाचा आहे, अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला येतो एम आर स्क्वेअर बाय 2. म्हणजे लक्षात घ्या, रिंगच्या बरोबर हाफ आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपण बघितलंय, सपोज इथे एक रिंग असेल,
म्हणजे तोच ऍक्सिस आहे, पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. एम मासची एक रिंग आहे, आर रेडियसची रिंग आहे. तर याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय होता, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर होता. म्हणजे डिस्क आणि रिंग या दोघांचं मास तेवढंच असलं, रेडियस जरी तेवढीच असली तरी मोमेंट ऑफ इनर्शिया मात्र सेम येत नाही. लक्षात घ्या, ऍक्सिस देखील तोच आहे, मास तेवढंच, रेडियस तेवढीच, ऍक्सिस देखील तोच. परंतु मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगची काढली तर किती येते, एम आर स्क्वेअर येते, आणि डिस्कची काय येते, एम आर स्क्वेअर बाय 2, म्हणजे एक्झॅक्टली हाफ येते. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त कोणाची असते, रिंगची जास्त असते, आणि डिस्कची काय असते, कमी असते. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, तुमच्याकडे एक डिस्क असेल आणि डिस्कचं काय केलं, त्या डिस्क पासून आपण तेवढ्याच रेडियसची रिंग तयार केली, तेवढ्याच मासची तेवढ्याच रेडियसची रिंग तयार केली, तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होते, वाढते. लक्षात घ्या. ओके. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया फक्त मास किंवा फक्त रेडियसवर डिपेंड नसते, किंवा फक्त ऍक्सिसवर पण डिपेंड नसते, तर ती शेपवर देखील डिपेंड असते, हे याच्यावरून प्रूव्ह होतं. बरोबर आहे ना. कारण मास तेवढंच, रेडियस तेवढीच, ऍक्सिस तोच, परंतु मोमेंट ऑफ इनर्शिया मात्र रिंगची डबल येते ऍज कम्पेअर टू डिस्क. बघा, आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट tangent and perpendicular to plane. Perpendicular to its plane. म्हणजे कसं येणार बघा. आता ही नेहमीप्रमाणे एक डिस्क आहे, त्याचं मास एम आणि किती, रेडियस किती आहे, आर आहे. ओके. ओके, सो दिस इज अ डिस्क ज्याचं मास एम आहे आणि रेडियस आर आहे. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे टँजेंट म्हणजे कसा ऍक्सिस येणार बघा, टँजेंट अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, सो ऍक्सिस विल बी लाईक दिस. तर या ऍक्सिस भोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची आहे. मग आता सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला आयसी म्हणूया, आणि टँजेंट भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया आय होती आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि हे काय झाले, दोन पॅरलल ऍक्सिस झाले, आणि यांच्यामधलं डिस्टन्स जे येणार आहे ते इक्वल टू काय येणार आहे, रेडियस ऑफ द डिस्क येणार आहे. तर डायरेक्टली इथं काय येणार आहे, बाय पॅरलल ऍक्सिस थेरम, बाय पॅरलल ऍक्सिस थेरम काय होतं, आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम एच स्क्वेअर. सो आयओ इज इक्वल टू काय येणार आहे, आयसी म्हणजे काय येणार आहे, दॅट इज एम आर स्क्वेअर बाय 2 येणार. बरोबर आहे ना. आयसी आताच आपण डेरिवेशन करून डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिस होते काढलेली आहे, ती किती आली होती, एम आर स्क्वेअर बाय 2 आली होती, प्लस एम इंटू दोन ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे एच म्हणजे इज इक्वल टू काय येणार आहे, इथं आर येणार आहे, आर स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे दॅट इज 3/2 एम आर स्क्वेअर. एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस एम आर स्क्वेअर म्हणजे 3/2 एम आर स्क्वेअर येणार आहे. आणि इथंच रेडियस ऑफ गायरेशन जर विचारलं तर रेडियस ऑफ गायरेशन कसं काढायचं असतं, मास काढून टाका, √3/2 into radius. So this is the radius of gyration about this axis, about tangent. Tangent भोवतीची radius of gyration एवढी येणार आहे, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया एवढी. ओके, लक्षात आलं का बघा. तर इथं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ऍक्सिस किती आलं होतं, एम आर स्क्वेअर बाय 2, आणि या ऍक्सिस भोवती रेडियस ऑफ गायरेशन किती येणार, एम काढून टाकून बाकीच्याचा स्क्वेअर रूट आर बाय √2. प्रत्येक ठिकाणी रेडियस ऑफ गायरेशन देखील लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर थर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर कॅल्क्युलेट करूया आता. नेक्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर. Moment of inertia of disk about about any diameter. About any diameter किंवा axis passing through
डायमीटर किंवा ऍक्सिस इज अलॉंग द डायमीटर, म्हणजे ऍक्सिस जो आहे तो अलॉंग द डायमीटर असणार आहे. ओके, तर पुन्हा एकदा ही डिस्क आहे आता इथं. याचं मास एम आणि रेडियस आर आहे. ठीक आहे. आता इथे मी अलॉंग द डायमीटर काय करणार आहे, दोन ऍक्सिस कन्सिडर करणार आहे. दिस इज द फर्स्ट ऍक्सिस, ओके, अँड दिस इज द सेकंड ऍक्सिस. आणि हे दोन ऍक्सिस अलॉंग द डायमीटर असणारे दोन ऍक्सिस मी कसे कन्सिडर करतोय, म्युच्युअली परपेंडिक्युलर कन्सिडर करतोय. ओके, म्हणजे हे दोन ऍक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर आहे आणि तिसरा ऍक्सिस देखील काय असणार आहे, ऑटोमॅटिकली परपेंडिक्युलर असणार आहे. आता तीन परपेंडिक्युलर ऍक्सिस जर आले तर आपण काय करू शकतो, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरू शकतो. सपोज हा ऍक्सिस एक्स आहे किंवा या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स आहे. ओके, या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय आहे आणि या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड आहे. तर इथं डायरेक्टली काय करू शकतो, बाय परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, बाय परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय होणार बघा, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय होणार आहे. आता आय झेड म्हणजे या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट केलेली आहे पहिल्याच डेरिव्हेशन वरून. ती किती आलेली होती, mr स्क्वेअर बाय 2 आली होती, बरोबर आहे ना. म्हणजे आय झेड हा ऍक्सिस कसा आहे, पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. या ऍक्सिस भोवती mr स्क्वेअर बाय 2 आहे. आता एक्स ऍक्सिस म्हणजे कसा आहे बघा, अलॉंग द डायमीटरच आहे, अलॉंग एनी डायमीटर ऑफ द डिस्क. म्हणजे आय एक्सच्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर लिहू शकतो. तसं आय वाय हा देखील ऍक्सिस का आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटरच येणार तिथं देखील. म्हणजे वाय ऍक्सिस देखील अलॉंग द डायमीटर आहे, म्हणजे आय वाय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर येणार. म्हणजे काय होणार आहे, therefore 2 times moment of inertia about diameter is equal to mr square by 2 येणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती येणार आहे, mr स्क्वेअर बाय 4. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर येणार आहे mr स्क्वेअर बाय 4. लक्षात आलं. आता नेक्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया पुन्हा एकदा डिस्क काढायचा आहे, अबाउट टँजेंट इन द प्लेन घ्यायचा आहे. आता वन्स अगेन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टँजेंट इन द प्लेन, अबाउट टँजेंट इन द प्लेन. तर हे कसं येणार बघा, इट इज लाईक दिस. सो वन्स अगेन या पद्धतीने आपलं डिस्कची डायग्राम आहे. ओके, तर हा सेंट्रल ऍक्सिस मी इथं डिलीट करतो. आता अबाउट डायमीटर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळालेली आहे, अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया मिळालेली आहे. तर या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, mr स्क्वेअर बाय 4 आहे ना, अबाउट एनी डायमीटर. आता टँजेंट इन द प्लेन म्हणजे काय येणार आहे, डायमीटरला पॅरलल येणार. लक्षात येते का बघा, टँजेंट इन द प्लेन म्हणजे ती लाईन जी आहे ती डायमीटरला पॅरलल येणार आहे. ओके, सो दिस इज द टँजेंट इन द प्लेन. याला आता मी आयसी म्हणणार आणि याला म्हणणार आहे आयओ. आणि या दोन ऍक्सिस मधलं जे डिस्टन्स आहे ते इक्वल टू काय येणार आहे, रेडियस ऑफ द डिस्क येणार आहे. सो इथं पुन्हा एकदा बघा, बाय दोन ऍक्सिस पॅरल दिसले की आपण काय करू शकतो, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरू शकतो. परंतु पॅरल ऍक्सिस थेरम वापरत असताना दोन ऍक्सिस पॅरल पाहिजेत आणि एक ऍक्सिस हा नेहमी सेंटर ऑफ मास मधून पास होत असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. सो आयओ इज इक्वल टू आयसी प्लस काय येणार आहे, एम एच स्क्वेअर. सो आयओ इज इक्वल टू आयसी. आयसी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द पॅरल ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, ते किती आहे, mr स्क्वेअर बाय 4 आहे, प्लस एम इंटू एच स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, आर स्क्वेअर. सो mr स्क्वेअर बाय 4 प्लस mr स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार बघा, दॅट इज 5 mr स्क्वेअर बाय 4 येणार आहे, 5 mr स्क्वेअर बाय 4. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला. प्रत्येकाच्या रेडियस ऑफ गायरेशन देखील लिहायच्या राहिल्या.
रेडियस ऑफ गायरेशन, या केसमध्ये रेडियस ऑफ गायरेशन किती येणार बघा. रेडियस ऑफ गायरेशन कसं काढायचं पुन्हा एकदा सांगतो, यम त्याच्यातलं काढून टाकायचं, बाकीच्याचा स्क्वेअर रूट r/2 होणार. इथे देखील यम काढून टाकूया, बाकीच्याचा स्क्वेअर रूट √5/2 इंटू r होणार रेडियस ऑफ गायरेशन. ओके, कारण रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे √I/m असतं, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया मधला यम डिवाइड होणार, काढून टाकणार आणि बाकीच्याचा स्क्वेअर रूट होणार आहे. यम काढून टाकलं तर 5r²/4 होणार. √5 4चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 2 इंटू r. ओके, आता हे फॉर्म्युले सगळे पुन्हा एकदा लिहूया आपण इथं. सगळे ऍक्सिस दाखवून सगळे फॉर्म्युले पुन्हा एकदा बघूया. हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ पाहिजे. ओके, सो दिस इज ऍक्सिस नंबर 1, फर्स्ट ऍक्सिस ज्याच्यावरती आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेली होती. दिस इज द सेकंड ऍक्सिस, याला काय म्हणायचं टँजेंट परपेंडिक्युलर टू प्लेन. त्याच्यानंतर थर्ड ऍक्सिस होता तुमचा डायमीटर, दिस इज द थर्ड ऍक्सिस. आणि फोर्थ ऍक्सिस होता टँजेंट इन द प्लेन, दिस इज द फोर्थ ऍक्सिस. ओके, तर फर्स्ट ऍक्सिस होती मोमेंट ऑफ इनर्शिया किती होती mr²/2, फॉर्म्युले हे लगेच आठवले पाहिजेत. सेकंड ऍक्सिस होती मोमेंट ऑफ इनर्शिया होती 3/2 mr², म्हणजे एक mr² ऍड करायचं फक्त पॅरलल ऍक्सिस वापरल्यानंतर. mr²/2 त्याच्यानंतर 3/2 mr². थर्ड ऍक्सिस होती किती येणार आहे mr²/4, जे डायमीटर भोवती काढायचं असेल तर डायरेक्टली हाफ करायचं असतं. आणि फोर्थ ऍक्सिस येणार आहे दॅट इज 5/4 mr². एवढे किमान फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत. आणि ऍक्सिस सेंटरच्या बाहेर आहे सपोज, ओके, पॅरल टू डायमीटर आउटसाइड असेल, पॅरल टू डायमीटर आउटसाइड म्हणजे ऍक्सिस नंबर 5 असेल. तर ऍक्सिस नंबर 5 भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार बघा. थर्ड भोवती पॅरल ऍक्सिस थेरम नुसार थर्ड भोवती म्हणजे डायमीटर भोवती mr²/4 प्लस यांच्यामधलं डिस्टन्स सपोज काय असेल h असेल, h, तर mh² येणार आहे. आणि ऍक्सिस असा असेल पॅरल टू ऍक्सिस 1 आणि ऍट अ डिस्टन्स h असेल फ्रॉम दिस ऍक्सिस, तर या सिक्स ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे mr²/2 ना अगोदर IC. फर्स्ट ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 प्लस m इंटू h². तर एवढे सगळे फॉर्म्युले आणि याच्या रेडियस ऑफ गायरेशनचे फॉर्म्युले देखील तुम्हाला पाठ पाहिजेत. ओके, सो रेडियस ऑफ गायरेशन काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, यम काढून टाकायचं आणि बाकीच्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. ओके, एवढे सगळे फॉर्म्युले पाठ असले तर